दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री नागपुरातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। महाशिवरात्री या दिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते। याच शृंखलेत नागपुरातल्या जागनाथ बुधवारी मधल्या जागृतेश्वर मंदिर मध्ये सुद्धा महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे। चला तर मग बघूया। आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात, त्याचबरोबर वेगवेगळ्या परंपरा देखील जपल्या जातात। त्यामधीलच एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री होय। नमस्कार, मी संपदा, आपण पाहत आहात कारा न्यूज। प्रेक्षकांनो, आपण यावेळेला नागपूरच्या जागनाथ बुधवारी मधल्या जागृतेश्वर मंदिरात आहोत, ज्या ठिकाणी उद्या महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे आणि या मंदिराला अडीचलिंग शिवलिंग पिंड सुद्धा म्हटलं जातं। तर आपण त्यामागचं काय रहस्य आहे, त्यामागचं काय पौराणिक कथा आहे हे आपण पंडितजींकडून जाणून घेऊया आणि त्यांना विचारूया यामागचं काय इतिहास आहे। प्रेक्षकांनो, आपल्याबरोबर मंदिराचे पंडितजी, आपण त्यांच्याकडून विचारूया या मंदिराचा काय इतिहास आहे ते। पंडितजी, या मंदिराचा काय इतिहास आहे आणि किती प्राचीन हे मंदिर आहे हे आम्हाला सांगा। हे 500 वर्ष पुराणे मंदिर आहे, समजले। याचा प्राचीन इतिहास आता तुम्हाला मी पूर्ण नाही सांगू शकत, समजले। नाही, भोसलेकालीन मंदिर आहे। भोसलेकालीन नाही, गोंड राजाच्या जमान्यातलं मंदिर, त्याच्याही पहिलेच आहे। महत्त्व आहे हे आम्हाला सांगा। ह्या मंदिराचं महत्त्व म्हणजे जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण भारतात, तर त्यापैकी एक याला नाही म्हणता येत, परंतु हे ज्योतिर्लिंगा समान आहे मंदिर। आपण याला ज्योतिर्लिंग समकक्ष मानू शकतो, पण ज्योतिर्लिंग नाही मानू शकत, कारण की हे आहे जागृतेश्वर मंदिर आणि याचा इतिहास 500-700 वर्ष जुना आहे। ही जी शिवलिंग आहे ही स्वयंभू शिवलिंग आहे। हीच नाही तर ह्या देवळात टोटल 5 लिंग आहे ज्या स्वयंभू आहेत, जे स्वतः जमिनीतून निघाले आहेत आणि गोंडकालीन तेव्हापासून ह्या मंदिराचा इतिहास आपल्याकडे लिहून आहे। पण ॲक्च्युली हे मंदिर त्याच्याही आधीचं आहे। परफेक्ट हे किती वर्ष जुनं आहे आपण हे नाही सांगू शकत, पण कमीत कमी 500 ते 700 वर्ष जोपर्यंत आपल्याला अनुभव आहे, माहिती आहे, 500 ते 700 वर्ष हे मंदिर जुनं आहे। या मंदिराच्या आजूबाजूलाही मुस्लिम लोकांची वस्ती आहे, परंतु हे मंदिर जे आहे ते जे इथे पुजारी होतात, म्हणजे जे पंडे लोक आहेत, तर त्यांनी संरक्षण केलं मंदिराचं आणि त्या आक्रमणापासून वाचवलेलं आहे या मंदिरला, म्हणून आज हे मंदिर अस्तित्वात आहे। इथे किती पिंड आहेत? इथे टोटल 5 स्वयंभू शिवलिंग आहेत आणि 2.5 अजून शिवलिंग आहेत त्या रोडाच्या पलीकडे आहेत। इथे टोटल म्हणजे 7.5 शिवलिंग स्वयंभू आहेत, म्हणून आपण ह्या मंदिराचं दर्शन करू शकता आणि इथून पुण्य मिळवू शकता सगळ्यांना। सर, आम्हाला या मंदिराचा इतिहास सांगा आणि हे मंदिर किती वर्ष जुनं आहे हे आम्हाला सांगा। आपल्या म्हणजे पुरातत्व विभागाच्या नंतर 700 वर्ष जुनं ते सांगतात पुरातत्व वाले, कारण हे शेवटचं जे मंदिर आहे ते जुनं आहे। हां, आणि इथे 7.5 शिवलिंग पिंड आहे, तर त्याचं काय? 6.5 ह्या कंपाऊंडमध्ये आहे आणि बाकी तिकडे आहे आतमध्ये। 2.5 आणि हे किती जुनं मंदिर आहे? 700 वर्ष असं म्हणतात। 700 वर्ष। आणि काय म्हणते, महाशिवरात्रीचं काय या मंदिराला महत्त्व आहे? एक तर दर्शनवाल्याचीच गर्दी राहते ना, भजन वगैरे राहते ना, प्रसाद वाटप राहते दिवसभर रात्रपर्यंत। सकाळपासून चालू होईल तर रात्रपर्यंत राहील, म्हणजे उद्या फार गर्दी राहणार आहे। नागपूरच्या जागनाथ बुधवारी परिसरातील जागृतेश्वर मंदिरातून कॅमेरा पर्सन विलाससह मी संपदा गौरकर, कारा न्यूज, नागपूर।